यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष बाबी आता समोर येत आहेत. यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रत्यक्ष तपासणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपासणीची घोषणा होताच ती कधी तांत्रिक कारणामुळे तर कधी 10वी-12वीच्या परीक्षांचे निमित्त पुढे करून रद्द केली जात असल्याने बोगस दिव्यांगांना अप्रत्यक्षपणे पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात दिव्यांग तपासणीसाठी आदेश काढण्यात आले होते. 23 फेब्रुवारी रोजी काढलेला आदेश लगेच रद्द करण्यात आला. त्यानंतर 27 फेब्रुवारी नवीन तारीख जाहीर करण्यात आली, मात्र तो आदेशही मागे घेण्यात आला. आता तपासणीची पुढील तारीखच ठरविलेली नसल्याने ही प्रक्रिया मुद्दाम लांबवलेली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या संदर्भात शिक्षण अधिकारी प्रकाश मिश्रा यांना विचारले असता दिव्यांग आयुक्तांकडून सध्या आवश्यक मानवी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे तपासणीची नवी तारीख देण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आघाडे यांनीही दिव्यांग आयुक्तांकडून अद्याप कोणतीही नवीन तारीख प्राप्त झालेली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान या दिव्यांग तपासणी विरोधात दिव्यांग शिक्षक आणि इतर विभागातील कर्मचारी मिळून तब्बल 41 जणांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविला आहे. दुसरीकडे बोगस दिव्यांग ओळखण्यासाठी आणि जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र तांत्रिक यंत्रणा नसल्याचेही समोर आले आहे. अकोल्यात होत असलेल्या संगणकीकृत तपासणीतही काही प्रमाणात सेटिंग होऊ शकते अशी शक्यता व संशय व्यक्त केल्या जात आहेत. सन 2020 मध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत 21 अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आवश्यक दिव्यांग प्रमाणपत्राचे संदर्भ क्रमांक आढळून आले नव्हते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी न झाल्याने आजही अनेक संशयित प्रमाणपत्रावर पडदा पडलेला आहे. जिल्हा परिषद अशी चर्चा आहे की दिव्यांग यादीतील काही कर्मचारी आधीच निवृत्त झाले असून काही मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी तपासणीची तारीख ऐनवेळी पुढे ढकलली जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र खरे दिव्यांग कर्मचारी स्पष्टपणे मागणी करत आहेत की निवृत्त झाले तरी संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी बोलवावे आणि दोषी आढळल्यास सेवा काळात घेतलेले सर्व लाभ वसूल करावेत. मार्च एंडिंगची प्रशासकीय धावपळ, 10वी-12वीच्या परीक्षा तसेच इयत्ता 1ली ते 9वीच्या चाचण्या सुरू असल्याचे कारण देत तपासणी टाळली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तपासणी वारंवार पुढे जात असली तरी कधी ना कधी होणारच या भीतीने बोगस दिव्यांग अधिकारी व कर्मचारी सध्या वसपून असल्याचे चित्र आहेत. एकूणच बोगस दिव्यांग कर्मचारी तपासणीचा मुद्दा जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला असून तपासणी नेमकी कधी होणार, ती पारदर्शक होणार का आणि दोषींवर ठोस कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.